ताठरता येते पण ताठरता टिकत नाही. हा प्रॉब्लेम घेऊन खूप लोक येतात. 40% लोक 50 नंतर, वयाच्या 50 नंतर 40% लोकांचा हा प्रॉब्लेम होऊ शकतो की त्यांना एक तर ताठरता येत नाही किंवा आली तर टिकत नाही. आणि हा प्रॉब्लेम आहे व्हेनस लिकेजचा. काय होतं की व्हेन्स म्हणजे आर्टरीजमधनं रक्त तर पेनिसमध्ये आत जातं, पण आत झाल्यानंतर ते आतमध्ये रोखून ठेवणं हे काम आहे व्हेन्सचं. व्हेन्सनी ओपन व्हायला नको, त्यांनी त्याला ब्लॉक करून ठेवायला पाहिजे. इजॅक्युलेशन झाल्यानंतर मग ते रक्त बाजूला आतमध्ये वापस घ्यायला पाहिजे. या ठिकाणी होतं काय की व्हेन्स लिकेज होतं आणि ते रक्त व्हेन्समधनं पुन्हा वापस शरीरामध्ये येतं. ताठरता येते आणि निघून जाते आणि मग फार नाराजी येते, वाईट वाटतं, लाज वाटते, शरम वाटते आणि हा प्रॉब्लेम खूप मोठा होत जातो. हे पाहावं लागेल की याच्याकरता डायबिटीज कंट्रोलमध्ये आहे का, BP कोलेस्ट्रॉलचे लेवल कमी आहेत का, हार्टचा प्रॉब्लेम कसा आहे, थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे का, हे सगळं चेक करणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर उपाय आहे की टाळालाफिल सेडामिलच्या गोळ्या तर घ्या, पण त्याचबरोबर एक्झरसाइज, एरोबिक्स, स्क्वॅटिंग, पुशअप्स या एक्झरसाइजेस, किगल एक्झरसाइजेस, खाण्यापिण्यामध्ये अक्रोड, बदाम, काजू, फळांमध्ये टरबूज, खरबूज, काकडी ही फळं, पालकची भाजी, ते सगळं खाण्यापिण्यामध्ये चांगलं असलं आणि फिश जर आपण नॉनव्हेज खात असेल तर मग प्रोटीन्स हे जर घेतलं तर डेफिनेटली व्हेन्स ज्या आहेत या ताकदवर बनतील. किगल एक्झरसाइजसुद्धा खूप कामाची आहे. हे सर्व जण केलं तर डेफिनेटली आपल्याला व्हेनस लिकेज होणार नाही, ताठरता टिकेल आणि मग लाज वाटणार नाही. शेवटपर्यंत तुम्ही संभोग करू शकाल, मरेपर्यंत.